ओ काय करताय तुम्ही? अहो सोड सोडा तर केस मोकळी सोडा. अहो वेळ नाही काय झालं हो, मोकळी सोडा. हा आता कसं मोकळे केस चांगले दिसतात हो तुम्हाला, छान दिसतात असे मोकळे केस तुमच्यावर. तुला विचारलं, माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे. हा नाही बरोबर आहे ना, तुम्ही चांगलेच निर्णय घेता आणि तुमचे सगळे निर्णय बरोबर असतात बरं का. तुम्ही माझ्याशी लग्न केलं तेव्हाच कळलं मला. काय काम आहे नक्की इकडे? का हा मला तुम्हाला हे सांगायचं होतं का काल रात्री कनी जादू झाली. जादू जादू? हा. तू काय आता जादू थोडा शिकायला लागलास? जोक, तुमचे पांचट जोक ना खूप आवडतात मला एकदम. म्हणजे असे जोक करता ना तुम्ही एक एक, म्हणजे कसं सांगू तुम्हाला कसं जोक करता तुम्ही. कसं बोलशील? हा तुम्हाला हे सांगायचं होतं का हे बघा काल रात्री तुम्ही इथं झोपला होता बरोबर, आणि मी इथं खाली झोपलो होतो. कुठे? मी खाली झोपलो होतो, तुम्ही पुढे बोलशील? मुद्द्याच बोलतोय. मी इथं खाली झोपलो होतो, मला लगेच झोप लागली. काल आपण लई मारामारी केली ना, माझं अंग लई दुखत होतं, लगेच झोप लागली माझा. तुम्हाला पण लगेच झोप लागली असेल ना, तुम्ही पण लई मारामारी केली काल. काल एकदम म्हणजे हान की बडीव म्हणजे. मुद्द्याचं बोल. तेच की काय झालं, मी इथं झोपलो खाली रात्री झोपलो, आणि झोपताना मला आठवते, म्हणजे मला क्लिअर आठवते की माझ्या अंगावर चादर नव्हतं. मी होतं पण ते खाली होतं असं, आणि मी झोपलो. पहाटे उठून बघतो तर काय, माझ्या अंगावर चादर, आणि ती पण इथपर्यंत अशी. मी विचार केला, म्हटलं काय झालंय. नंतर माझ्या लक्षात आलं की परी आली असणार. परी? तिने का क्रिसमस मध्ये सांता क्लॉज येतो नाही का, तो असा येतो सांता क्लॉज आणि गिफ्ट देऊन निघून जातो, कळत पण नाही कधी आला ते. अहो सांता क्लॉज कसं तुम्हाला कळत नाही का? मुद्द्याचं बोला. हा तसं परी आली असणार. परी आली असणार आणि ती चादर अलगद असं उचलून माझ्या अंगावर टाकलं असणार. मला काय कळू पण दिलं नाही, दबक्या पावलं न आली आणि चादर टाकून गेली. परी सुंदर दिसत असेल ना परी? कुठून आली असणार परी? हा का बरं आली असेल परी? हा तिला माझ्यावर दया आली असणार. नाहीतर हा ती माझ्यावर लाईन टाकत असणार. हा लाईन टाकत नाहीत, लाईन मारतात. हा लाईन हे माहितीये का तुम्हाला? हा हा लाईन मारतात हे चांगलंच माहितीये तुम्हाला. लाईन हा तुम्हा बायकांना ते कळत नाही का? तुमच्याकडे ती आहे ना ती ती 7वं का 8वं काय ते 6th सेन्स. हा त्या विचारा की कोण होती ती परी, दिसायला कशी होती, नाव काय होतं, ते सगळं विचारा ना, म्हणजे कळेल लगेच पटकन. विचारा. विचारलं असतं पण काय झोपलाय. 6th सेन्स झोपलाय माझा, नंतर विचारेन. झोपलाय? असं कसं झोपलाय? ही काय वेळ आहे काय झोपायची? तरीच म्हणलं ह्या माझ्याशी एवढं का भांडता मध्ये मध्ये. तुला किती वेळा सांगितलं तोंडातल्या तोंडात पुटपुटत जाऊ नकोस म्हणून. नाही काही नाही. हे मी म्हणत होतो तो काय 6th सेन्स. हा तो उठला की नाही त्याला विचारा की कोण होती परी, काय नाव होतं तिचं. परी हा मी जातो ना माझ्या कामाला. तो उठला की विचारा काय हा परी बद्दल विचारा.
पंख होते का त्याला, पंख अशी? विचारा त्याला. कोण बरं असेल परी? खिडकीत आले असेल काय परी? आणखी वडील तुमच्यात पण लई नखरे येत. मला पण तुम्ही हळूहळू कळायला लागलेत आता. माझा सेन्स झोपलेला नाही बर का. दाजी आज काय लेट ड्युटीवर? आपण लेट असतो पण डायरेक्ट थेट असतो. नाही चांगले चांगले दाजी. नाही म्हणजे तुमची नोकरी म्हणजे एकदम जबरी काम आहे. आता आमच्या नशिबात फक्त नोकरीच आहे, काय करणार. काय झालं दाजी? अहो तुम्ही आमच्या ताईचे मिस्टर आहात, माईंचे जावई आहात, तोंड पाडायला काय झालं? मेवणे साहेब, ते आकाशात उडणार रॉकेट असते की नाही, लांबनच बघायला भारी वाटते, कळलं का. त्याची मागणी किती जड असते की नाही, त्याच त्यालाच कळत असते. तुम्हाला नाही कळणार सांगून. जातो आम्ही. दाजी मला तुम्हाला हे विचारायचं होतं का, जो खुनी सापडला की नाही, तो म्हणत होता की कुठल्या तरी बाईने त्याला सुपारी दिली होती खुनाची. ती बाई नेमकी कोण आहे, कुठली आहे, काही कळलं काय? नाही अजून, तपास चालू. लय झंझटीचं काम असते मेवणे साहेब, एवढं सोपं नसते ते. दाजी तुमच्यासाठी काय अवघड आहे? तुम्ही असे लई मोठे केसेस सॉल्व्ह केले असतील ना, अनुभव आहे तुम्हाला. आम्ही काढली नाऱ्याची हिस्ट्री काढली बरं का समधी. खूप कांड केलेत त्यानं, खूप फालतू गोष्टी केल्यात. त्यातलाच एखादा माणूस आला असेल त्याच्या अंगावर. कसंही माणसाची कर्म चांगली पाहिजे, नाहीतर काय होतं, कर्म उलटतात आपल्यावरच. नाऱ्यानं कांड केलं? मला कसं माहित नाही. म्हणजे नाऱ्याबद्दल मला एवढं माहिती आहे जेवढं. मेवणे साहेब कसं आहे माहिती आहे का, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फरक आहे. तो तुमचा कार्यकर्ता होता, चांगला मित्र होता, म्हणून त्यानं प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असं नाही ना. नाही पण असं काय केलंय काय त्यानं? कळेल, येळ आली की कळेल. कसे आम्ही पोलीस आहे, बांधलेला असतोय काही गोष्टी सांगण्यासाठी. येळ आली की कळेल. हा बरं दाजी मी का म्हणतो, त्या बाईला शोधाच काय. माईंच्या राज्यात असं घडणं म्हणजे माईंची इमेज खराब होण्यासारखं आहे. माईंना या सगळ्याला सामोरं जावं लागते. एकदा काही ती बाई सापडली की नाही, सगळे प्रश्न सुटतील. बर बघतो आम्ही त्याच. ठीक आहे चालेल. माईंची इमेज म्हणे, ज्या माईसाहेबांनी आजवर लोकांना मातीत गाडलंय, तिची इमेज मातीत मिसळली तर काय फरक पडतोय मेवणे साहेब. वैदेही, अगं लक्ष कुठे आहे तुझं? किती हाका मारल्या मी. सॉरी काकी, लक्ष नाही. बोला ना, काही काम होतं का? काम असं नाही, एक गोष्ट आली ग माझ्या कानावर, ती विचारायची होती, खरी आहे का? कुठली गोष्ट? नाऱ्याच्या खुनाबद्दल. त्याचा खुनी पकडला गेला म्हणे, खरं आहे का? हो. काही बोलला का ग तो? काहीच बोलला नाही. सुटले काय? सुटला नाही पाहिजे तो, सुटला नाही पाहिजे. पोराला मारलं ग त्यानं. बघा ना काकी, मला तर हेच कळत नाही, लोक असं कसं करू शकतात. म्हणजे मनात विचार तरी कसा येतो, आणि हेच सगळं कशासाठी? हेच तर काही जबाब नोंदवला का त्याने?
काही नाही, फक्त एवढं म्हणाला की त्याला कोणीतरी सुपारी दिली होती नाऱ्याला मारण्यासाठी. अरे सांगितलं का कोणी दिली सुपारी ती? नाही, असं स्पेसिफिक नाव नाही सांगितलं, पण त्याला फोन करणारी कोणीतरी बाई होती हे सांगितलं. बाई? कुठली बाई? तुला काय वाटतंय कोण असेल ती बाई? काहीच कल्पना नाही, पण काकी एक गोष्ट क्लिअर झाली, हा सगळ्यात तेज प्रतापचा काहीच संबंध नव्हता. उगाच त्याच्यावर डाऊट घेत होते. बरं झालं नाही का? वैदेही, सुपारी देणारी व्यक्ती जर बाई असेल तर या रमावतीत एकच बाई आहे जिचा एवढा धाक असू शकतो. काय म्हणताय काकी तुम्ही? म्हणजे त्या माणसाला सुपारी दिली होती माईनं दिली. नाही का दुसरं कोण देणार ना? मी देणार आहे का सुपारी? त्या घरात ना मला किंमत आहे, ती काय सुपारी देणार? मला आपलं असं वाटतंय. हा आता या अख्ख्या रमावतीवर एकाच बाईचं राज्य आहे नाही का? तिच्या शत्रूला सहजासहजी सोडत नाही ती. आता नार्या आणि गुरु बाबूच्या विरोधात आहेत, तिच्यासाठी ते शत्रू झाले नाही का? तूच मला सांग ना, जो नार्या माईच्या पक्षासाठी काम करतो त्याच्यावर हल्ला म्हणजे माईच्या साम्राज्यावर हल्ला. आणि एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? आहे का कोणात एवढी हिंमत? बरोबर आहे तुमचं. खरंच त्याने कोणाचं नाव घेतलं नाही ना? नाही काकी, काहीच बोलला नाहीये. असं बरं, मी येते, मला जरा काम आहे. येत आहे चपाती नाही वही देत आहे. हो गोंडसराव, जरा पटापट करा, भूका लागल्यात आम्हाला. नाही तुम्ही चपाती घेऊन आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत बाकीच्यांची जेवण व्हायची. काय असतंय वाडा पटपट. आम्हाला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय. तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची. इस्टेटीचे वाटे करतेस का काय? काय भारी जोक केलाय आमच्या कारभारीन बाईनी. आमचा हात खरकटा नाही तर टाळ्याच वाजवला असतं आम्ही. अहो जेवणाची वेळ आहे, कसला इशे काढताय? नुसतं कारभाराचं सुचतं का काय तुम्हाला? अहो सासूबाईंना काय म्हणायचं ते समजून तरी घ्या, हाय की नाही सासूबाई? हा माई बरोबर आहे दाजींचं. हा विषय काढायची गरजच नाही ना, आपण सगळे एकच आहोत. शालाकाच्या बोलण्याकडं सगळ्यांनी जरा दुर्लक्षच करा ना. आम्ही काय सांगतोय ते शांतपणे ऐका. आम्ही एका वेगळ्या कामासाठी 4 दिवस मुंबईला चाललोय. त्यामुळे आम्ही इथं असण्याचा प्रश्नच येणार नाही. आम्हाला केरळला पाठवतीये,
स्वतः मुंबईला जातीये, नक्की या माईच्या डोक्यात काय शिस्त आहे? माई अचानक मुंबईला? नाही म्हणजे मी असं ऐकलंय की काकी आणि काका पण केरळला चालले आणि तू पण मुंबईला, म्हणजे मग त्यात काय झालं? नाही काही झालं नाही, पण घरातली सगळी मोठी मंडळी घराबाहेर चालली ना, मग घरात आम्ही. घरातली मोठी व्यक्ती घरात नसली तरी घर व्यवस्थित सांभाळणारी आणखीन एक व्यक्ती जी लय मोठी आहे ती पण घरातच असणार आहे. जिला जबाबदारीची जाणीव आहे, जिला घर व्यवस्थित सांभाळता येतं, जी योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ शकते. काय माईनी व्यक्ती निवडलाय म्हणजे तो जबाबदार आणि ताकदवानच असणार नाही का? त्यामुळे आमच्या नंतर ही सगळी जबाबदारी त्याच व्यक्तीवर येणार आहे आणि त्याच व्यक्तीला या साम्राज्याचा डोलारा सांभाळायचा आहे. माई मुंबईला चाललीये, काकी केरळला चाललीये, म्हणजे आता या घरातली सगळ्यात मोठी व्यक्ती मीच आहे. माई नक्कीच हे सगळं माझ्या हातात देणार. घे माई, घे माझं नाव घे. गोंडस, हा माय. ही चावी तिकडं ठेवा. अय कुतावळा कांदा, आम्ही अजून नाव नाही घेतलंय कोणाचं. सनबाई, चाव्या लावला. आणि कमरेला खटखट खोवून घ्या. जाव्या मला का? म्हणजे इतक्या वेळेपासनं आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो. सुनबाई, आता 4 दिवस आम्ही नसणार, म्हणजे या घरच्या माई तुम्ही. त्याचा सगळा कारभार तुम्ही सांभाळायचा. माईसाहेब, मी हे आमच्या नंतर सगळं तेज प्रतापांचं आहे. म्हणजे तेज प्रतापांचं आहे ते तुमचं. आस्ते आस्ते जमल तुम्हाला, सवय करून घ्या. चला जेवायला सुरुवात करा, आम्हाला निघायचंय लवकर. माई थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. तुला काय बोलायचंय आम्हाला चांगलंच माहिती.
नाही नाही, तू तिला चाव्या दिल्यास ना त्याबद्दल नाही बोलायचं मला तुझ्याशी. मला माहितीये तुला माझी काही पडलेलीच नाहीये, आणि आता तर मला अपेक्षा पण नाहीये. मी इथं हे सांगायला आलीये की तू जेव्हा परत येशील ना तेव्हा मी इथं नसेल. परत निघाली? चांगलंय. असं पण इथं थांबून काय होणार आहे म्हणा. तू तर सगळा कारभार तिच्या हातात दिलायस. माई, एक वेळ मी तुझ्या इशाऱ्यावर नाचला, पण तिच्या इशाऱ्यावर नाचायला मला नाही जमणार. तिचं तंगड तोडून मी तिच्या हातात देईन. शाले शाले, देव अक्कल वाटत असताना कुठे गेली होतीस का तू? हाबरू तर काढतच होतीस तू माझी, आता अक्कल पण काढायला लागलीस का? तुला पण भुरळ पडली तेजासारखी त्या पोरीची. जमीन बापाच्या नावावर, घराच्या चाव्या पोरीच्या हातात, आणि पोटच्या लेकींचं काय? त्यांना तर बेवारशासारखं सोडलेस तू. गाढवानं शेत खाल्लं, ना पाप ना पुण्य. म्हणजे अक्कल शेण खायला जाते का तुझी? हा, ते सगळं आम्ही तुझ्या फायद्यासाठीच करून राहिलोय. ह्याच्यात काय माझ्या फायद्याचं आहे सांग ना. हा, उलट दुसऱ्याची भरभराट करून निघालीस तू, कळतंय का तुला? शाले, आम्ही आता जे सांगू ना ते शांतपणे ऐकायचं, गोंगाट करायचा नाही. आम्ही 4 दिवस बाहेर चाललोय. घरात कोण असणार? सुनबाई, तेज प्रताप आणि ही रमावतीची लेक. मैदान मोकळं असणार आहे तुमच्यासाठी. मोडा तांगडा. बया, असा गेम केलाय होय माईनी. माई, पक्की राजकारणी आहेस ग तू. मी पण तुझी लेक आहे. आता ह्या साम्राज्याची साम्राज्ञी मी. वैदेही, आता बघच मी तुझी कशी वाट लावते ते. गोंडास, हे गोंडास, गोंडास, ते गेलाय काय माहिती. नेमकं गरजेच्या वेळ काय बसतो हा. आज याला सोडत नाही मी. काय झालं तेजदा? काय एवढं ओरडताय? काय झालं का? काय झालं? गोंडास नेमक्या टायमाला गायब असतो. एकतर हा गोंडाच गायब आहे. बाहेर काम करणारे जगुद्यात आपण काय, पण या टुनटुन मावशी पण दिसत नाही घरात. सगळे एकत्र संपावर गेले काय? तसंच समजा. सुट्टीवर गेलेत सगळेजण. सुट्टीवर? अचानक? अरे असं काय करतोस? हा, त्यांना सुट्टी नको का? ऐन दिवाळीत सगळेजण राब राब राबत होते रे आपल्या घरामध्ये, म्हणून माईने 4 दिवस सगळ्यांना सुट्टीवर पाठवलंय. त्यांना पण घर आहे, संसार आहे, राहू दे की जरा निवांत, नाही का? ते ठीक आहे, मला भूक लागली. आता नाश्ता कोण देणार? मला काय विचारतोस बाबा? ते बघ आली तुझी बायको, तिला विचार की. माईने आता सगळे अधिकार तिच्याकडे दिलेत बाबा, तुझ्या लाडक्या बायकोकडं. बरोबर आहे, आणि ती जबाबदारी मी पारही पाडणार आहे. तू जस्ट एक्सरसाइज केलीस ना, त्यानंतर हाफ एन आवर काही खायचं नसतं असं म्हणतात.
हवं तर तू फ्रेश होऊन घे, तोपर्यंत मी चहा आणि ब्रेकफास्ट रेडी करते. चहा आणि ते पण आंघोळीनंतर? काय बोलताय तुम्ही? मी तसलं काय करत नसतोय. आणि आंघोळीनंतर मला डायरेक्ट दूध लागतं, चहा नाही. नवरा बायको आहे ना तुम्ही? नवीनच बघते मी हे. मग त्याला काय लागतं काय नाही हे तुला माहित नाही? खरंच नवरा बायको आहे का उगाच आपल्या नावाला संसार चाललाय? हा ताई काय बोलतेस तू? माहिती आहे त्यांना, पण त्या रोज काय देत नाही ना मला नाश्ता, गोंडसच देतो. वैदी तुम्ही जावा, माझ्यासाठी दूध गरम करा. हा अरे मी काही माझ्या मनाचं नाही सांगते. मी पण कबड्डी प्लेअर होते, तेव्हा आमच्याकडे एक स्पेशल डायटिशियन आले होते. त्यांनी ही टिप दिली म्हणून मी तुला सांगितलं, बाकी काही नाही. आता तुम्ही म्हणताय तर मग असेलच की. चालेल, तुम्ही ब्रेकफास्ट तयार करा, मी आलो आंघोळ करून. आलंच. चालते. तेजा फार बायकोचा बैल झालायच रे. आता तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट तेही ठरवणार. माई, तू 4 दिवस सोनूला माई काय बनवलंस? ही तर तुझ्याच लेकाला तालावर नाचवायला लागली. वैदेही नाच, आता तुला पाहिजे तेवढं तेजाला तालावर नाच. एकदा काय मी तुला माझ्या तालावर नाचवायला लागले ना, तुझा बँड वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाही. नावाची शलाका नाही सांगणार. काय ग, खूप भूक लागली का तुला? मग मला का नाही सांगितलंस? पटकन काहीतरी बनवून देऊ का तुझ्यासाठी? तू काय बनवणार राहू दे. असं नाही हा काही. मी चहा टाकू शकते पटकन. परवाच मी एक पास्ताची रेसिपी बघितली, ते बनवून देऊ का? राहू दे बाई, तू जर बनवायला घेतलं ना तर झालाच मला उशीर. मला निघायला वेळ होतोय. थांब. निघायचंय? कुठे चाललीस तू? अरे हो, तुला सांगितलंच नाही, मी मुंबईला चालले, ठाण्याला. ठाण्याला? अचानक कसं काय? अगं माझी खूप जुनी मैत्रीण आहे. माहित नाही तिने कुठून माझा नंबर शोधला, मला कॉन्टॅक्ट केला. ती ठाण्यामध्ये नवीन हॉटेल सुरू करते, त्यासाठी मला आमंत्रण दिलंय. खूप वर्षांनी भेटणार आहे मी तिला. अच्छा. काय ग, काय झालं? काय नाही, तू गेल्यावर मला एकटीला खूप बोर होणार आहे. मग नको जाऊ का? अगे मला एवढं सिरियसली घेऊ नकोस. जा बिंदास. तेवढंच तुला चेंज आणि तुलाही. कसं काय? हो मग आता घरामध्ये कोणच नाहीये. लैला मजनूला रान मोकळं. प्रायव्हसीच प्रायव्हसी. तुला आत्ता घाई होती ना निघायची? हा, लगेच बडबडायला लागलीस, इकडे गप्पा मारायला लागलीस. हो, खरंच मला निघायची घाई आहे, कारण की सगळ्या नोकरांना सुद्धा सुट्टी आहे. बॅग पॅक करायची आहे, परत ती गाडीत मलाच नेऊन ठेवायची. अगं थांब थांब, मी येते मध्येला. चल. याला म्हणतात खरी मैत्रीण. चला. याचा एवढा गडबडीत कशाला फोन आला?
अरे तू कशाला आणलीस? बरं थांब, मला फोन आलाय, मी आलेच. हॅलो. हो अरे मी जरा ठाण्याला निघते. अरे ती माझी कॉलेजची मैत्रीण नाही का जुनी, हा कीर्ती, हा तिने एक हॉटेल सुरू केलंय, त्याचं ओपनिंग आहे. बरं बरं ऐक ना, मी जरा गडबडीत आहे, नंतर करू का फोन? हा बाय बाय. अगं तू कशाला ठेवत बसलीस? ठीक आहे ग, एवढं काय त्यात. पण बॅगा इतक्या हेवी काय आहेत? किती दिवसांचं सामान घेतलंयस नक्की? अगं मी कपडे ज्वेलरी सगळंच घेतलं. मला ना आधीपासूनची सवय आहे, मी सगळे कपडे आणि ज्वेलरी घेऊन जाते. म्हणजे ऐनवेळी प्रश्न पडायला नको ना, कुठल्या कपड्यांवर कुठली ज्वेलरी वगैरे, ते कन्फ्युजन नको म्हणून मी सगळंच घेऊन जाते. बर बरं काळजी घे, स्वतःची पण आणि माझ्या भावाची पण. काय घरामध्ये कोणी मोठं माणूस नाहीये ना, त्यामुळे सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि लक्षात आहे ना माईने काय सांगितलंय ते? तिने सगळे अधिकार तुला दिले, त्यामुळे काळजी घे. बरं चल, मला निघायला उशीर होतोय, येते मी. सावकाश जा, पोहोचल्यावर मेसेज कर नक्की. गेली का प्रिया? हो द्या, मी ठेवते बॅग. असू दे ग, बॅग ठेव रे. काकी तुम्ही पण लगेच निघताय? हो कळण्याचा फ्लाईट चुकेल ना. काकी एक सांगू का, तुम्ही पण चाललाय, प्रिया पण गेली, घरी कोणीच नाही. मला ना कळतच नाहीये काय सुरू आहे ते. राजकारण म्हणजे हुशार आहे, त्यात राजकारणात माहिर आहे. नाही तर आजवर जिनं सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलंय, ती स्वतःच्या खुर्ची सकट अख्खं साम्राज्य तुला देऊन जाते. त्याचा दुसरा अर्थ काय होतो? मला तरी असं वाटतंय तिने तुला ठरवून एकटं पाडलंय. चावे तुझ्या ताब्यात दिल्यात खऱ्या, पण हिला गोठ्यात बांधून ठेवलंय. हिला म्हणजे खिडकीत बघ. बघ बाई, एवढं सगळं घडतंय, आम्ही गेल्यावर अजून बरंच काही घडेल. तू काळजी घे, मी आले यांना घेऊन. वैदेही, या 4 दिवसात नाही तुझी वाट लावली ना, तर माईची लेख सांगणार नाही. आता बघ कसं वच पकाडते तुझा.